नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आहे ना, आज मी या ज्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत त्या मिशोवरून मागवलेल्या आहेत आणि त्या काय आहेत, आपल्यासाठी युजफुल ठरणार आहेत का नाही, किंवा ह्या वस्तू ज्या आहेत त्या कशा असणार आहे, प्रोडक्ट कसा असणार आहे याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आहे ना, आपण हे पार्सल जे आहे तर त्याचं अनबॉक्सिंग करूयात। तर सगळ्यात अगोदर हे आहे, तर आता बघूया ह्याचं जे पॅकिंग आहे ते असं आहे। प्लॅस्टिकचा कागद आहे आणि आतमध्ये याचं जे आहे ते पॅकिंग असणार आहे। तर असं, आणि मला याची खरंच खूप गरज वाटत होती म्हणून मी हे मागवून घेतलं खरं तर ही वस्तू जी आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे, काचाची असते। तर ह्याची पॅकिंग असते ती वेगळीच असते आणि खूप जड अशी असते, पण हे स्टेनलेस स्टील आहे, कसंही फेका कसंही आपलं जशाच तसं राहतं। ह्याला कट करून घेते। हे पहा, असे 2 ग्लास आहेत, आपण कप सुद्धा म्हणू शकतो। तर खूप छान आहे आपल्या लहान मुलांना दूध पिण्यासाठी। तर हे आता मी एक गोलूला आणि एक वेदिकाला असं देणार आहे। काचाची घेतली तर ती खराब होतात आणि फुटतात सुद्धा, तर याच्यासाठी मग मी अशी स्टीलची मागवली। आता याच्यावरती अशी छान अशी बघा डिझाईन आहे। तर आतून असे दोन्ही साईडने डिझाईन आहे, इकडे पण आहे इकडे पण आहे, म्हणजे दोन्ही पण हे जे कप म्हणूयात किंवा ग्लास म्हणूयात 300 ml असं आहे आणि स्वस्तात मस्त असं मला बसलेलं आहे, छान आहे, अप्रतिम आहे। आता दुसरं जे पार्सल आहे ते हे आहे, तर ह्याचं सुद्धा आपण ओपनिंग करूया। तर आपल्याला बघितल्यावर कळणारच आहे की नक्की हे काय आहे ते। तर आपण हे पण बघूया। आता याची पॅकिंग बघा, कुणीकडून खोलावं मला काही सुचना झालंय, कारण की सगळीकडून एवढं पॅक केलंय ना, बाप रे। आता बघू कुणीकडे गोळी लागते। तर असं धरते। ओम नमः शिवाय। थांब वेदुडी थांब। हे एवढं पार्सल हे केलंय ना वेदुडी, निघायचं मुश्किल आहे। इतक्या चिकन टेपा लावून ठेवल्यात, बापरे बापरे। हे वा, मला काही समजलं नाहीये। निघलं एकदाच। हो, याचा रिव्ह्यू आपण करतोय। ते कसं असणार आहे वापरण्यासाठी, युजफुल असेल तर ठेवायचं, नसेल तर मग रिटर्न करायचं, पैसे आपल्याला मिळून जातात। अशा हिशोबाने मी तर मागवतानाच वस्तू मागवते, जड लागते। थांब वेदिका थांब, बघूनच तुम्हाला कळलं असेल। हे बघा, प्युरल प्रेस आहे आणि सिम्पली ऑपरेट। तर आपण याला खोलून बघूयात। असं आहे, एक ग्लास तुझ्यासाठी आणि ग्लास ए माझ्यासाठी। हो, आणि हे जे प्रोडक्ट आहे तर मी स्टेनलेस स्टीलचं असं मागवलं आहे। वेदिका थांब, मी एकदा रिव्ह्यू देते मग तुझ्या हातात देते। तर हे असं आहे, स्टेनलेस स्टीलमध्ये आहे, छोटंसं आहे। आता ह्याचा जो रिव्ह्यू आहे, आता हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये उडद पापड कसे बनवायचे याच्यातून तर मी दाखवेल। आणि या व्हिडिओमध्ये आपण चपातीचा जो म्हणजे चपाती जी आहे आपण बेलण्याने लाटतो, तर ती जी पुरी आहे छोटीशी होते, अगदी मोठी चपाती होत नाही, तर ती कशी होते। तर आणखीन एक बॉक्समध्ये वस्तू होती, ती म्हणजे ही माझ्या लक्षात नाही आलं। आता मिस्टर जेव्हा कामावरून येतील तेव्हा आपण हे जे कसं जोडतात काय करतात त्यांच्याकडूनच मी करून घेईल। उडदाचं पापड असो किंवा आपली चपाती असो, ही कशी होती कशी बनते आपण बघूया। कुठे भूत? तुझ्या हातात काय दाखव, काय आहे?
दूध प्यायचं का त्यात? पडलं बघ. दूध प्यायचं का त्यात? दूध प्यायचं करू गरम? ओके. मला नाही दूध प्यायचं. कोणाला? गोली. हे बघ गोली, घे तुझ्या न्यू क्लास मधील दूध. कसं वाटलं तुला पिऊन? छानच वाटलं असेल ना बघू. मिस्टरांनी याचं आहे ना हँडल वगैरे छान जोडून घेतलं. अगोदर आम्हाला माहिती नव्हतं कारण की यूज केलं नव्हतं ना कधीच, कसं जोडायचं काय करायचं परफेक्ट आहे की नाही. तर मग आहे ना त्यांनी त्यांच्या पद्धतीने जोडून घेतलं कारण की त्यांचं कामच ते ना, मग त्यांना काय कळणार लगेच म्हणून त्यांनी पटकन जोडलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी चपातीचा गोल गोल उंडा मळला, एकदम मऊ आणि लुसलुशीत असा पातळ. जास्त घट्ट नाही चालत, याला पातळच लागतं. खालून तेलाचा जो कागद असतो तेल पिशवीचा, तर तो कट केला 2 पार्टमध्ये. एक खालच्या साईडने ठेवलं, एक वरच्या साईडने. मध्ये आपलं जे कणिक आहे ती ठेवली आणि छान असं 2 वेळेस प्रेस करून घेतलं आणि ह्याचे मस्त गोलाकार पुरी बनून तयार आहे. खरंच एकदम जादूसारखं काम होते पटपट आणि उडीद पापड होतील अशी अपेक्षा आहे. बघूयात आपण कसं होतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर तुम्ही मला लिंक मागवू शकता, मी देईन. आणि तुम्ही सुद्धा परचेस करू शकता. युजफुल वाटलं तर ठेवा, किंवा तुम्हाला रिटर्नचं ऑप्शन तर आहेच, किंवा तुम्ही एक्सचेंजसुद्धा करू शकता. तर बघा किती एकदम हलक्या हाताने प्रेस केले आणि छान झाले. तर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडलाच असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं स्वामी समर्थ बाळ या यूट्यूब चॅनेलला. चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.